या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगू लागली आहे आणि ही चर्चा आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत। आतापर्यंत या पदावर कार्यरत असलेल्या रुपालीताई चाकणकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांना रुपालीताई चाकणकर यांच्या कामकाजाबद्दल पूर्वीपासून काही आक्षेप आणि नाराजी असल्याचं बोललं जात होतं। त्यांच्या कामकाजाची शैली सुनेत्रा पवार यांना फारशी पसंत नव्हती, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र दुसरीकडे अजित पवार यांची रुपाली चाकणकर यांच्यावर विशेष पसंती असल्यामुळे सुनेत्रा पवार यांची नाराजी असतानाही चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती। अजित पवार यांच्या पसंतीला प्राधान्य मिळाल्यामुळेच हा निर्णय झाला, असं त्यावेळी बोललं जात होतं। दरम्यान काही वादग्रस्त मुद्दे आणि राजकीय तक्रारींमुळे रुपालीताई चाकणकर यांना पदावरून बदलण्याची मागणीही अधूनमधून पुढे येत होती। या पार्श्वभूमीवर आता एक नवी आणि चर्चेला उधाण आणणारी बातमी समोर येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळा पर्याय पुढे आणल्याची चर्चा आहे। या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या संभाव्य निर्णयामागे दोन महत्त्वाचे राजकीय संदेश असल्याचंही बोललं जात आहे। पहिला म्हणजे महिला नेतृत्वाला प्राधान्य देणं आणि दुसरा म्हणजे अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न। जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महिला आयोगाच्या नेतृत्वात मोठा बदल पाहायला मिळू शकतो। मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। आता खरोखरच रुपालीताई चाकणकर यांच्या जागी सना मलिक यांची नियुक्ती होणार का आणि महायुतीच्या राजकारणात यामुळे नवा ट्विस्ट येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय घडामोडींच्या अचूक आणि सविस्तर अपडेटसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।